2007 साली क्रिकेटमध्ये पहिल्यांदा T20 विश्वचषक खेळवण्यात आला। त्यानंतर 2008 साली भारतात IPL सुरू झाल्यानंतर T20 क्रिकेटला ग्लॅमर मिळालं। स्फोटक फलंदाजी करणाऱ्या फलंदाजांना चांगलं स्टेज उपलब्ध झालं। IPLच्या पहिल्याच सामन्यात ब्रँडन मॅकलमनं केलेल्या तुफान फटकेबाजीमुळे चाहत्यांनाही T20 क्रिकेटमध्ये इंटरेस्ट येऊ लागला। त्यानंतर ख्रिस गेल, पोलार्ड, रसेल यांच्यासारख्या विंडीजच्या खेळाडूंनी T20 क्रिकेट जिवंत ठेवली असं आपण म्हणू शकतो। मात्र 2023 पर्यंत IPLच्या 16 वर्षांच्या इतिहासात इतके स्फोटक फलंदाज असूनही केवळ 2 संघांना 250चा टप्पा गाठता आला होता। परंतु 2024 ची IPL नुकतीच सुरू झालेली असताना 2 संघांनी 270 धावांचा टप्पा गाठलाय। हे नेमकं कसं शक्य होतंय त्याचाच आढावा या व्हिडिओतून घेणार आहोत। नमस्कार, मी प्रणव ढमाले, तुम्ही पाहताय फॉर द पीपल न्यूज। राजकीय नेतृत्व घडवण्यासाठी परिपूर्ण शिक्षण देणारं भारतातील पहिलं इन्स्टिट्यूट MIT स्कूल ऑफ गव्हर्नमेंट प्रेझेंस जागर लोकशाहीचा। या वर्षीच्या सामन्यांचं विश्लेषण करण्यापूर्वी थोडं इतिहासात डोकावून पाहू। 2013 साली IPL मध्ये पहिल्यांदा 250 पेक्षा जास्त धावा करण्याचा विक्रम रॉयल चॅलेंजर्स बंगलोरच्या संघानं रचला होता। यावेळी विरोधात असणाऱ्या पुणे वॉरियर्स इंडियाच्या गोलंदाजांची पिसं काढत बंगलोरनं 263 धावा बोर्डावर लावल्या होत्या। या सामन्यात एकट्या ख्रिस गेलनं 66 चेंडूत 266च्या स्ट्राईक रेटनं 175 धावा केल्या होत्या। तब्बल 11 वर्ष बंगलोरचा हा रेकॉर्ड मोडणं कुणालाही शक्य झालं नव्हतं। 2023 मध्ये लखनौ सुपर जायंट्स विरुद्ध पंजाब किंग्स या सामन्यात लखनौनं 10 वर्षांनंतर 250 पेक्षा जास्त धावा करत 257 धावा केल्या होत्या। या सामन्यात KL राहुल सोडल्यास प्रत्येक फलंदाजानं 170च्या वरच्या स्ट्राईक रेटनं पंजाबच्या गोलंदाजांची धुलाई केली होती। आता येऊ मूळ मुद्द्याकडे। 2024 ची IPL सुरू झाल्यापासूनच अनेक अर्थांनी चर्चेत राहिली। त्यात प्रतिष्ठित खेळाडूंचं अपयश, संघांचे बदललेले कर्णधार, अनेक खेळाडूंचा कमबॅक आणि बरंच काही। पण IPL सुरू झाल्यानंतर पहिल्या 16 सामन्यातच 2 वेळा 270 धावांचा टप्पा गाठणं शक्य झालंय। यात पहिला सामना होता मुंबई इंडियन्स विरुद्ध सनरायझर्स हैदराबाद। या सामन्यात हैदराबादच्या संघानं तब्बल 277 धावा केल्या आणि दुसरीकडे कोलकाता नाईट रायडर्स विरुद्ध दिल्ली कॅपिटल्सच्या मॅचमध्ये कोलकात्यानं 272 धावा बोर्डावर लावल्या। या दोन्ही सामन्यात हैदराबाद आणि कोलकाताच्या फलंदाजांनी तुफान बॅटिंग केली। हैदराबादसाठी ट्रॅव्हिस हेड, अभिषेक शर्मा, एडम मार्क्रम आणि हेनरी क्लासिन या चौघांनी तुफान फटकेबाजी करत मुंबईच्या गोलंदाजांना आसमान दाखवलेलं। याच सामन्यात चेस करत असताना मुंबई इंडियन्सच्या संघानंही रोहित शर्मा, ईशान किशन, नमन धीर, तिलक वर्मा, टीम डेव्हिड आणि रोमारियो शेफर्ड यांच्या फटकेबाजीमुळे 246 धावांचा टप्पा गाठला होता। तर दुसऱ्या सामन्यात कोलकाताच्या टीमनं सुनील नरेन, अंक्रिश रघुवंशी, आंद्रे रसल, श्रेयस अय्यर आणि रिंकू सिंग यांच्या फटकेबाजीमुळे 272 धावा केल्या। दोन्ही सामन्यात 270 धावांचा टप्पा गाठणाऱ्या संघांच्या प्रत्येक फलंदाजानं मोठ्या स्ट्राईक रेटनं फटकेबाजी करत योगदान दिलं होतं। दुसरी गोष्ट आहे ती म्हणजे दोन्ही सामन्यात विरोधी संघ असणाऱ्या मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांना प्रभावी कामगिरी करता आलेली नाही। पॉवर प्लेच्या 6 ओव्हर्समध्ये गोलंदाजांना स्विंगच्या जोरावर बॅट्समन्सला बॅकफुटवर ढकलणं गरजेचं असतं। मात्र दोन्ही सामन्यात मुंबई आणि दिल्लीच्या गोलंदाजांना ते करता आलं नाही आणि मग सेट झालेल्या हैदराबाद आणि कोलकाताच्या संघानं 270 धावांचा टप्पा सहजपणे गाठला। तिसरी गोष्ट आहे ती म्हणजे गणलेली कॅप्टन्सी। एकीकडे मुंबईच्या संघानं IPL सुरू होण्यापूर्वी रोहितच्या जागेवर कर्णधार म्हणून हार्दिक पांड्याकडे जबाबदारी दिली। तेव्हापासूनच हार्दिकला ट्रोल करण्यास चाहत्यांनी सुरुवात केली। अशा परिस्थितीत पहिल्या सामन्यात फिनिश करून सामना जिंकण्याची संधी असतानाही हार्दिक पांड्या फेल गेला। अशावेळी हैदराबाद विरुद्धच्या सामन्यात जगातील सर्वोत्कृष्ट गोलंदाज असणाऱ्या जसप्रीत बुमराहला उशिरा गोलंदाजीला आणणं मुंबईच्या विरोधात गेलं। तर दुसरीकडे ऋषभ पंतने बॉलिंग चेंजेसमध्ये अनेक चुका केल्या। विशेष म्हणजे सुनील नरेन 24 धावांवर खेळत असतानाच DRSच्या साहाय्यानं त्याला आउट करणं पंतला शक्य होतं। मात्र योग्य निर्णय न घेतल्यानं नरेन खेळत राहिला आणि दिल्लीकडून सामना दूर गेला। अशा परिस्थितीत 270 धावा करण्यात जितकं श्रेय हैदराबाद आणि कोलकाताच्या फलंदाजांचं आहे तितकंच अपयश मुंबई इंडियन्स आणि दिल्ली कॅपिटल्सच्या गोलंदाजांचं आणि हार्दिक पांड्या आणि ऋषभ पंतच्या गणलेल्या कॅप्टन्सीचं आहे एवढं नक्की। तुम्हाला याबाबत काय वाटतं ते खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये कळवा। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि अशाच आणखी नवनवीन व्हिडिओजसाठी फॉर द पीपल न्यूजला सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।